कांजूर मार्ग ते बदलापूर प्रस्तावित मेट्रो 14 मार्गिकेच्या कामाला गती देण्यासाठी एमएमआरडीएच्या हालचाली मेट्रो 14 मार्गिकेचा फेरअभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती। पुण्याच्या भोरमध्ये कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अल निनो आणि खरीप नियोजनाबाबत मार्गदर्शन। पाऊस लांबला त्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं आवाहन। भात लागवड, रोपवाटिका आणि एसआरटी नियोजनाबाबत देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। पुणे जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी 4.5 लाख बालकांचं लसीकरण होणार। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीचे डोस देखील दिले जातील। पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची ही माहिती। पुणे शहरामध्ये उद्यापासून पावसाच्या पुनरागमनाची शक्यता। पुढील 2 दिवस हवामान ढगाळ राहणार। हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाचा। पुणे रेल्वे आडात तांत्रिक कामांसाठी 5 जुलैला 9 तासांचा ब्लॉक। तर या काळामध्ये मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या 6 गाड्या रद्द। पुणे स्थानकाच्या रिमॉडेलिंगच्या कामाला सुरुवात। स्थानकामध्ये 6 फलाट नव्यानं बांधले जाणार आणि या फलाटांवरून नवीन 60 गाड्या देखील धावणार असल्याची माहिती। चीनी सरकारकडून व्हिसा न मिळाल्यामुळे पुण्यातील 52 पर्यटक काठमांडूमध्ये अडकले। परराष्ट्र मंत्र्यांनी आम्हाला मदत करायला हवी असं पर्यटकांचं आवाहन। परवाना मिळूनही चीनी सरकारने अद्याप व्हिसा जारी केला नाही अशी माहिती। पनवेलमध्ये जीबीएस अर्थातच गिलेन बॅरे सिंड्रोम रोगांचे 2 रुग्ण आढळले। एकाची सुटका तर 1 जण ऑक्सिजनवरती। पिण्याच्या पाण्यातून रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त। पनवेल महापालिका अलर्ट मोडवर। कल्याणमध्ये देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश तर वकिलीच्या आड सुरू होता देहव्यापाराचा कथित व्यवसाय। नामांकित महिला वकील अटकेत। 24 आणि 26 वर्षीय 2 पीडितांची सुटका तर पेटा कायद्यान्वये गुन्हा देखील दाखल।